Hello friends, I welcome you all to Nityananda Physics Accelerated Batch where we are covering MSTCT Physics syllabus. This is the 9th lecture on the topic Mechanical Properties of Fluid. Today we will be starting with the new topic Fluid in Motion, which is another name is Hydrodynamics. We have already seen what is hydrostatics when the fluid is at rest. तर जेव्हा फ्लुइड रेस्टमध्ये असतं तर आपण बेसिकली फ्लुइड काय त्याआधी समजलं होतं गॅसेस आणि लिक्विड्स याला आपण फ्लुइडच्या कॅटेगरीमध्ये घेत असतो. एनी सबस्टन्स विच कॅन फ्लो त्याला आपण फ्लुइड म्हणून घेत असतो. तर त्याच्यामध्ये आत्तापर्यंत जे आपण प्रॉपर्टीज शिकलो होतो देवर फॉर द फ्लुइड वेन इट इज स्टेशनरी. आता जे आपल्याला प्रॉपर्टीज बघायचे आहे वेन द फ्लुइड इज इन मोशन, जेव्हा फ्लुइड मोशनमध्ये असतो, जेव्हा पाणी वाहतं आहे किंवा एनी टाईम द फ्लुइड इज इन मोशन, त्याच्या कशा प्रॉपर्टी येतील हे आपल्याला या लेक्चरमध्ये शिकायचं आहे. तर आज वी हॅव डिवाइडेड दिस टॉपिक इंटू 2 पार्ट्स. याला आपण 2 पार्टमध्ये डिवाइड केलं. हा एक पार्ट 1 राहणार, एक सेकंड पार्ट पण येणार आहे. तर या पार्टमध्ये आपण एक इनिशियली टर्मिनल वेलॉसिटी ही फार महत्त्वाची कन्सेप्ट जी ती आज आपण कव्हर करणार आहे. तर टर्मिनल वेलॉसिटी या कन्सेप्टपर्यंत येण्यासाठी जो काय बॅकग्राऊंड आहे तो आज आपण कव्हर करू आणि टर्मिनल वेलॉसिटी हा टॉपिक आज कव्हर होणार आणि उरलेला चॅप्टर जो आहे तो आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये कव्हर करणार आहे. तर या ठिकाणी बिफोर कमिंग टू टर्मिनल वेलॉसिटी हा टॉपिक बराच नंतर येणार आहे. पण याच्या आधी हा फ्लुइड असतं काय, आता फ्लुइड मोशनमध्ये असेल त्याचे टाईप्स काय हे थोडंफार काही डेफिनेशन्स दिलेले आहेत. ह्या डेफिनेशन्स आपल्याला पाठ करण्याची काही गरज नाही आहे, पुस्तकामध्ये दिले मी तसेच ते लिहिलेले. जस्ट वी नीड टू अंडरस्टँड, याला फक्त समजून घ्यायचं. याच्यावरती कोणी तुम्हाला क्वेश्चन विचारणार नाही याची डेफिनेशन काय आहे. तर मग फक्त हे समजून घेऊ आपण ॲज इट इज. मी त्या क्वेश्चन्सला डेफिनेशनला पुस्तकातून इथे कॉपी केलं. विल जस्ट गो थ्रू द डेफिनेशन्स काय आहे त्यांनी फक्त आपल्याला समजून घ्यायचं. काय गोष्टी समजून घ्यायचं ते आता सांगतो तुम्हाला. तर आपण जे काय आता इथे बघणार आहे विल बी सीइंग फ्लुइड इन मोशन. आपण फ्लुइडला मोशनमध्ये बघणार. ही मोशन कशी असायला पाहिजे. तर त्यामध्ये आपण 2 टाईप्सच्या मोशन बघणार. एक टर्ब्युलंट मोशन राहणार आहे आणि एक आपली स्ट्रीम लाईन, म्हणजे कसं स्टेडी फ्लो राहणार आहे आणि एक फार टर्ब्युलंट फ्लो राहणार आहे. टर्ब्युलंट म्हणजे तो फार असं जसं की एकदम जोरात आता मोटर चालू केली त्यातनं असं जोरदार धाड निघते आणि एकदम ते हवेमध्ये मिक्स होतं, ते असं फार त्याला टर्ब्युलंट म्हणतो आपण, तिथे उथळपुथळ चालू आहे. आणि स्टेडी फ्लो म्हणजे एकदम कॉन्स्टंट जो फ्लो होतो आहे. असे 2 प्रकारचे फ्लो राहणार. याला डिफाईन करण्याचा, तर याला कसं डिफाईन केलं तर या डेफिनेशननुसार त्याला डिफाईन केलेलं आहे. आणि जे काय आपण प्रॉपर्टीज पुढे बघणार आहे दॅट ऑल प्रॉपर्टीज विल बी सीइंग इन स्टेडी फ्लो. तर म्हणून आपल्याला बेसिकली यायचं स्टेडी फ्लोकडे. पण स्टेडी फ्लो काय असते समजून घेण्यासाठी काही डेफिनेशन दिलेले आहेत. तर पहिले आहे आपल्याला स्टेडी फ्लो. The measurable property such as pressure or velocity of a fluid at a given point is constant over time. तर काही जे मेजरेबल प्रॉपर्टीज असतात, आपण जसं की प्रेशर म्हटलं आहे, वेलॉसिटी म्हटलं आहे, जी फ्लुइडची वेलॉसिटी, एक तुम्ही कोणताही पॉईंट घेतला, समजा यू आर कन्सिडरिंग दिस पॉईंट, या पॉईंटला तुम्ही प्रेशर घेताय किंवा तुम्ही एक पॉईंट घेतला, तुम्ही एका पर्टिक्युलर वेळेनुसार तुम्ही बघताय डिफरंट ओव्हर द टाईम. म्हणजे तुम्ही एक पहिल्यांदा एक T1 टाईमला बघितलं तर T2 टाईमला बघितलं तर सेम प्लेसला जो प्रेशर आहे त्या ठिकाणची फ्लुइडची वेलॉसिटी आहे दॅट विल ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट. तर अशा प्रकारचा जो फ्लो असतो त्याला आपण स्टेडी फ्लो असं म्हणत असतो. त्याच्या पुढे आता पुढचा जो टॉपिक येतो आपल्याला फ्लो लाईन. इट इज द पाथ ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स इन अ मुव्हिंग फ्लुइड. आता हा इंडिव्हिज्युअल पार्टिकल जे आहेत, आता इथे मी एक पार्टिकल घेतलं, त्याची जी लाईन हा असं या डायरेक्शनने चाललं आहे, सेकंड पार्टिकल इज मुव्हिंग इन दिस डायरेक्शन. तर आता हे जे लाईन आहे डिफरंट पार्टिकल्स वी आर कन्सिडरिंग इन विच डायरेक्शन दे आर फ्लोईंग, तर त्याला आपण फ्लो लाईन असं म्हणत असतो. तर ह्या या ठिकाणी आपण जो फ्लो लाईन जो इथे वरती बघतोय आपण फ्लो लाईन्स, दॅट इज पॉसिबल फॉर स्ट्रीम लाईन फ्लो. जेव्हा आपण स्टेडी फ्लो बघतोय तर स्टेडी फ्लोमध्ये अशा तुम्हाला प्रत्येक पार्टिकलची फ्लो लाईन दिसणार आहे. म्हणजे ज्या पार्टिकल फ्लोने म्हणजे सिम्पल आहे पाथ, इंडिव्हिज्युअल पार्टिकलचा पाथ, त्याला आपण फ्लो लाईन असं म्हणणार आहे. आता पुढे आली स्ट्रीम लाईन. इट इज द कर्व हुज टँजंट ॲट एनी पॉईंट इन अ फ्लो इज इन द डायरेक्शन ऑफ द वेलॉसिटी ऑफ द फ्लो ॲट दॅट पॉईंट. तर स्ट्रीम लाईन म्हणजे काय सांगितलं आहे, आता ज्या डायरेक्शनला फ्लो आहे तर त्याला जो कर्व असेल त्याला जी परपेंडिक्युलर इथे जी आपण टँजंट करतो दॅट विल बी अलॉंग दी डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. आता या ठिकाणी जो आपल्याला फ्लो लाईन दिसतात आहे, फ्लो लाईन आणि स्ट्रीम लाईन या वरच्या डायग्राममध्ये दोन्ही सेमच राहणार आहे. हा जो कर्व आहे त्या कर्वला जी आता आपली टँजंट आली आहे वेलॉसिटीच्या डायरेक्शनने जी आहे त्याला आपण स्ट्रीम लाईन असं म्हणत असतो. तर पुढचं आहे आपलं फ्लो ट्यूब. तर फ्लो ट्यूब इज अन इमॅजिनरी बंडल ऑफ फ्लो लाईन्स बाउंड बाय अन इमॅजिनरी वॉल. आता हे जे फ्लो लाईन्स आपण काढले होते यांचं बंडल आपण त्यांना जे कंबाईन केलं, या कंबाईन करून त्यांची एक जर वॉल बनवली तर या ठिकाणी आपण आता हा जर पाईपसारखा आपण इथे कन्सिडर केलेला आहे. पाईपमध्ये काय होणार, जे आउटर बाउंड्रीज आहे तर त्याच्यापासून एक लाईन तयार होणार आहे. तर ह्या ज्या लाईन्स आहेत आता त्याला आपण फ्लो ट्यूब असं म्हणतो आहे. तर इथे आता आपण वेगवेगळं आता एका प्रकारच्या वेलॉसिटीने जे चालले तसे पार्टिकल्स तुम्ही इकडे चाललं आहे, इकडे असं एक तुम्ही पूर्ण याला असं कन्सिडर करत असाल तर एक पूर्ण आउटर बाउंड्री अशी तुम्हाला बाउंड्री तयार झालेली दिसणार आहे. तर त्याला आपण फ्लो ट्यूब असं म्हणणार आहे. अजून तुम्हाला ते डिटेलमध्ये थोड्या वेळाने समजून येईल.
आता याच्या पुढचं या दोघांवरून आपण जे डिसाईड करतो ते लॅमिनार फ्लो किंवा स्ट्रीमलाईन फ्लो. इट इज अ स्टेडी फ्लो इन विच ॲडजस्टंट लेयर्स ऑफ अ फ्लुइड मूव्ह स्मूथली ओव्हर ईच अदर ॲज शोन इन द फिगर. आता जे वरच्या फिगरमध्ये दाखवलं ओके याची सेपरेट फिगर आहे. अ स्टेडी फ्लो इन विच द ॲडजस्टंट लेयर ऑफ फ्लुइड मूव्ह स्मूथली ओव्हर ईच अदर. म्हणजे आता इथे आता सेकंड नावाचं लॅमिनार म्हणजे इथे काही वेगवेगळे प्लेन्स आहेत. एक पहिला प्लेन असणारे ज्या ठिकाणी फ्लुइड फ्लो होतं त्याच्यावरती एक सेकंड प्लेन राहणार त्या ठिकाणी फ्लुइड फ्लो होतं आहे. तर अशा प्रकारचं जे मोशन असेल त्याला आपण स्ट्रीमलाईन फ्लो असं म्हणत असतो. तर आता याच्यामध्ये एक टाईप म्हणजे कसं आता समजा एक आपलं असं दिस इज द लेअर ऑफ असं काहीतरी आपलं फ्लुइड आहे. फ्लुइड इज मूव्हिंग इन दिस डायरेक्शन. याच्यामध्ये आता वेगवेगळ्या लेयर्स आहे. एक इकडचं एक लाईन बघतो आपण स्ट्रीमलाईन आपण आधी बघितलं ना जो आता पाथ आहे याचा हा जो इथं पाथ फॉलो करतो तो मे बी हा पार्टिकल या लाईनमध्ये चालला आहे पुढचं त्याच्या अजून इकडे आहे. आता इकडे आपण बघतो की नन ऑफ देम आर टचिंग इंटरसेक्टिंग इच अदर. जेव्हा अशा प्रकारचा फ्लो असतो त्याला आपण स्टेडी फ्लो म्हणतो. आणि हा जो फ्लो आहे तिथे वेगवेगळ्या सरफेस झाली एक इकडे आता हे 3 डायमेन्शनल आहे. तिथे एक लेअर पूर्ण घेतली इथपासून समजा मे बी एक्स अंतरावरती जमिनीपासून एक्स अंतरावरती एक लेअर आहे. तर त्या लेअरवरती सगळे एकाच फ्लोने स्टेडीली समोर चालले. त्याच्यापेक्षा मग मे बी थोडंसं अजून x1 डिस्टन्सवरती दुसरी एक लेअर असे वेगवेगळ्या लेयर्स एकावरती एक आहे. लेयर्स या दिसणार नाही तुम्हाला. आता याचं एक सिम्पल एक्सपेरिमेंट आहे. जर तुम्हाला जर बघायचं असेल आता पाण्याच्या लेयर्स कशा होत असतात. आता पाण्यामध्ये जेव्हा वेन द वॉटर इज फ्लोईंग जेव्हा पाणी फ्लो करतं दॅट टाईम ऑल्सो वी आर हॅव्हिंग दिस लेयर्स. त्यावेळेस पण आपल्याला अशा प्रकारचे लेयर्स असतात पण ते आपल्याला दिसत नाही. तर त्याला आपण समजणार कसं. आता जर का सिम्पल एक्सपेरिमेंट आहे. तुम्ही पाणीचं फ्लोईंग वॉटर आहे स्टेडी फ्लो होतं आहे एकदम जोरात नाही होतं आहे. आपलं शेतात जसं आपण पाणी सोडतो पाटांमधनं किंवा असं सिम्पल असं हळूहळू पाणी असं वाहत चाललेलं आहे. बट इट्स अ थिक लेअर म्हणजे अशी पाण्याची अशी मोठी अशी लाट अशी मे बी 1 फूट पाणी असेल. तर त्या ठिकाणी तुम्ही काही ड्रॉपर घेतलं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर घेत आहे. तर तुम्ही काय करू शकता या ठिकाणी आता मे बी हा तुमचा एक पाण्याचा फ्लो आहे. हा पाण्याचा फ्लो जो आहे तुमचा हा मे बी तुम्ही आता 1 फूट घेतला असेल. 1 फूट त्याची हाईट आहे. आणि या ठिकाणी तुम्ही ड्रॉपर घेतलं आणि ड्रॉपर बरंच आत घेऊन इथपर्यंत ते ड्रॉपरला घेतलं तुम्ही आणि इथे तुम्ही तुमच्याकडे एखादा कलर जो असेल तो कलर इथे तुम्ही ड्रॉप केला. तर तुम्हाला लक्ष येईल हा जो इथे कलर तुम्ही पाण्यामध्ये सोडला मे बी इथे तुम्ही आता हा रेड कलर सोडला तो रेड कलर हा अशाच लाईनमध्ये पुढे जाणार आहे. तुम्ही पुढचा ड्रॉपर घेतला तो ड्रॉपर तुम्ही मे बी ब्ल्यू कलरचा घेतला आणि तो आता याच्या पुढच्या वरच्या लाईनला ठेवला. तर तुम्हाला ऑब्झर्वेशन काय दिसेल हा जो आता इथला जो कलर आहे वेन दिस कलर इज गेटिंग एंटर्ड हा जो इथे कलर एंटर होत आहे ब्ल्यू लाईनने हा आता याच डायरेक्शनने पुढे चालला आहे. तुम्ही आता याच्या पुढे जर का तुम्हाला अजून वाटलं की मी वेगळा कलर अजून ट्राय करतो मे बी तुम्ही ग्रीनचं अजून एक ड्रॉपर घेतलं त्याला या लेअरवरती घेतलं तर इथनंच ते तो कलर पुढे जाणार. तर तुम्हाला लक्षात येते की एव्हरी लेअर आता जे पाणी आता वॉटर पण जे फ्लो होतं दॅट इज ऑल्सो फ्लोईंग इन डिफरंट लेयर्स. तर पडच्या लेअरमध्ये एक कलर आहे तर त्याची एक सेम स्पीडने तिथे जाणार आहे. तर तुम्हाला इव्हन एक ऑब्झर्वेशन हे दिसेल इथे जो रेडची वेलॉसिटी आहे ही जी रेडची आता वेलॉसिटी असेल रेडची वेलॉसिटी जी असेल ही सगळ्यात कमी असेल. त्याच्यापेक्षा मग जास्त वेलॉसिटी ब्ल्यूची राहणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त वेलॉसिटी ही ग्रीनची राहणार आहे. म्हणजे जेवढं तुम्ही वर येत चाललं आहे तेवढा तो जास्त स्पीडने ती लेअर पुढे चाललेली आहे. तशा लेयर्समध्ये आपल्याला फ्लुइड हे फ्लो होताना दिसणार आहे. ह्या लेयर्स का आल्या ते आपण हे समजून घेतो. लेयर्समध्ये होत असतं आणि याची आता स्पीड कमी जास्त काय त्याचं पण अंडरस्टँडिंग आपल्याला थोड्या वेळात येणारच आहे. तर असा जो असतो स्टेडी फ्लो इन विच द ॲडजस्टंट लेअर ऑफ अ फ्लुइड मूव्ह स्मूथली ओव्हर ईच अदर. जेव्हा ते स्मूथली फ्लो होतात आहे तर तेव्हा आपण त्याला लॅमिनार फ्लो म्हणतो. आता स्मूथली नसतील होत तर मग कसं दिसणार आहे. तर स्मूथली होत नाही म्हणजे काय वेगवेगळ्या लेयर्स आता इंटरमिक्स होतात आहे. इन द लेयर्स आर गेटिंग इंटरमिक्स म्हणजे काय तुमच्याकडे स्पीड जर जास्त असेल पाण्याची तर मग पाणी उतरत असल्याने काही इकडे चाललं आहे कोणत्या इकडे आलं कोणी इकडे येतं आहे कोणी इकडे मिक्स होतं आहे. तर अशा प्रकारचे जे लेयर्स असतील आता या ठिकाणी होतं इथे इंटरमिक्सिंग सुरू झालं आहे. तर ह्या ज्या लेयर्स आहे यांच्यामध्ये काही स्पेसिफिकली बाउंड्री नाही आहे. दे आर फ्लोईंग वेन वेलॉसिटी असली जेव्हा एक वेलॉसिटी त्याची स्लो होती तेव्हा तो स्टेडीली पुढे चालला होता. दॅट टाईम ऑल दिस लेयर्स आर स्मूथली फ्लोईंग ओव्हर ईच अदर. पहिली लेअर त्याच्यावरती दुसरी लेअर ही दुसरी लेअर पहिल्यामध्ये कधी मिक्स नव्हती होत. पण जेव्हा तुम्ही इट इज अ फ्लो ॲट अ व्हेरी हाय फ्लो रेट जेव्हा तुमचा फ्लो रेट जास्त आहे जेव्हा त्याची वेलॉसिटी तुम्ही वाढवताय देन फ्लो विल नॉट बी नो मोर स्टेडी इट विल नॉट बी स्टेडी देन. आणि यावेळेस काय होतं पॅटर्न हा कंटिन्युअसली चेंज होत आहे. जसं आपण तुम्ही एकदम गंगोत्रीला गेले किंवा यमुनोत्रीला गेले जिथं उगम होतं नद्यांचं तिथे एकदम जोरात फ्लोमध्ये पाणी खाली निघतं आहे. तर मग त्या ठिकाणी सगळ्या लेयर्स एकमेकांमध्ये इंटरमिक्सिंग होत आहे. तर अशा प्रकारच्या फ्लोला आपण टर्ब्युलंट फ्लो असं म्हणत असतात. तर याच्यावरती एक डिफरन्सिएशनचा चार्ट पण आहे तो पण आपण घेऊ. तर आपण जे काही शिकणार आहे विल बी स्टडिंग मोर ऑन स्ट्रीमलाईन फ्लो. आपण स्ट्रीमलाईन फ्लोवरतीच प्रॉपर्टीज बघणार आहे पुढच्या. तर यांच्यावरती आता डेफिनेशन जी आपल्याला दिलेली आहे डिफरन्सिएशन दिलेलं आहे पुस्तकामध्ये. तर हे थेरॉटिकल गोष्ट आहे.
फक्त लक्षात आणा, पाठ कुठे करू नका. स्ट्रीमलाईन फ्लो, द स्मूथ फ्लो ऑफ अ लिक्विड विथ वेलॉसिटी स्मॉलर दॅन द क्रिटिकल वेलॉसिटी इज कॉल्ड स्ट्रीमलाईन फ्लो और लॅमिनार फ्लो ऑफ अ लिक्विड. आता इथे आधीच आपल्याला डेफिनेशन दिली होती स्ट्रीमलाईन फ्लोची, पण इथे आता ती डेफिनेशन इन टर्म्स ऑफ वेलॉसिटी दिली आहे. कोणती वेलॉसिटी म्हटलं यांनी? क्रिटिकल वेलॉसिटी. आता सर्टन क्रिटिकल वेलॉसिटी, प्रत्येक लिक्विडची वेगवेगळी राहू शकते ती क्रिटिकल वेलॉसिटी. ही कशी वेलॉसिटी आहे? त्या वेलॉसिटीच्या पेक्षा कमी जेव्हा असेल, वेन द वेलॉसिटी इज लेसर दॅन दिस क्रिटिकल वेलॉसिटी, दॅट टाईम दिस फ्लोज विल नॉट इंटरमिक्स. त्यावेळेस जे वेगवेगळे सर्फेसेस आहेत, जे वेगवेगळे आपण लेयर्स घेतले आहेत, त्या लेयर्स इंटरमिक्स होणार नाहीत. तर त्याला आपण स्ट्रीमलाईन फ्लो म्हणतो. वी आर डिफायनिंग इट इन टर्म्स ऑफ क्रिटिकल वेलॉसिटी. पण याच्यापेक्षा जर वरती गेली, इफ द वेलॉसिटी ऑफ द फ्लुइड इज इन्क्रीजिंग मोर सर्टन क्रिटिकल वेलॉसिटी, त्याची स्पीड जास्त झाली, तर मग काय होतं? द इरेग्युलर अनस्टेडी फ्लो ऑफ अ फ्लुइड वेन इट्स वेलॉसिटी इन्क्रीजेस बियॉन्ड क्रिटिकल वेलॉसिटी. इथे काय झाली? बियॉन्ड क्रिटिकल, त्याच्यापेक्षा जास्त झाली क्रिटिकल वेलॉसिटीपेक्षा, मग सगळं इंटरमिक्सिंग सुरू झालं आहे डिफरंट लेयर्सचं. इन अ स्ट्रीमलाईन फ्लो वेलॉसिटी ऑफ अ फ्लुइड ॲट अ गिवन पॉईंट इज ऑलवेज कॉन्स्टंट. तर इथे पण काय सांगितलं त्यांनी? वेलॉसिटी ऑफ अ फ्लुइड ॲट एनी गिवन पॉईंट. आता कुठे तुम्ही याची वेलॉसिटी जर घेतली स्ट्रीमलाईन फ्लोला, तर एव्हरीवेअर इट विल बी कॉन्स्टंट. कुठे घेतल्यापेक्षा म्हणजे याचा अर्थ आहे की एका पर्टिक्युलर पॉईंटला. आता मे बी आता हा जो आपण एक कंडिशन घेतली होती, इथे आपल्याला दिसते आता इथे स्टार्टिंग पॉईंट हा मोठा एरिया मोठा आहे, इकडे जेव्हा बाहेर निघतो आहे तेव्हा तो एरिया छोटा झाला आहे. तर इथे साहजिकच इकडे वेलॉसिटी जास्त असेल, कमी असेल, आणि बाहेर निघताना वेलॉसिटी वाढत आहे. पण आता या ठिकाणी जी वेलॉसिटी जरी वाढली असेल, पण तरी इथे जर का ती क्रिटिकल वेलॉसिटीच्या कमी स्पीड असेल, तर मग काय राहणार? हा स्ट्रीमलाईन फ्लो राहणार आहे. पण आता मी एक पर्टिक्युलर पॉईंट घेतलं, मी हा एकच पॉईंट घेतो आहे. या पर्टिक्युलर पॉईंटला मी बघतो आहे की पहिल्या वेळेस बघितलं, काही वेळांनी नंतर बघितलं, तर पॉईंट मी चेंज करत नाही. तर या पर्टिक्युलर पॉईंटला नेहमी वेलॉसिटी सेमच राहणार आहे. इन अ टर्ब्युलंट फ्लो द वेलॉसिटी ऑफ अ फ्लुइड ॲट एनी पॉईंट डज नॉट रिमेन कॉन्स्टंट. टर्ब्युलंट फ्लोमध्ये कमी जास्त होत राहत असतं. टू स्ट्रीमलाईन्स कॅन नेवर इंटरसेक्ट, दे आर ऑलवेज पॅरलल. तर स्ट्रीमलाईन्स जे असतात त्याच्यामध्ये जे आपण दाखवले आता, ह्या ज्या लाईन्स दाखवल्या त्या कधी इंटरसेक्ट करणार नाही. आणि याच्यामध्ये इन टर्ब्युलंट फ्लो ॲट सम पॉईंट द फ्लुइड मे हॅव रोटेशनल मोशन विच गिव्स राईज टू ईडीज. इथे ईडीज तयार होतात, अशा आपल्या थोड्या अशा लाटी तयार झाल्यासारख्या आपल्याला दिसतात. अ स्ट्रीमलाईन फ्लो ओव्हर अ प्लेन सरफेस कॅन बी अल्सुम टू बी डिवायडेड इंटू नंबर ऑफ प्लेन लेयर्स. In a flow of liquid through a pipe of a uniform cross sectionally, or the streamlines will be parallel to the axis of the tube. तर या ठिकाणी हा पॉईंट समजून घ्या आता. तर बेसिकली टर्ब्युलंट फ्लोमध्ये कोणत्याही प्रकारचे ऑर्डर नसते, ते तर सगळे मिक्स होतात. पण जेव्हा आपण स्ट्रीमलाईन फ्लो घेतो आहे, तर आधी त्याला दुसरं नाव घेतलं होतं आपण लॅमिनार. लॅमिनार म्हणजे जेव्हा सरफेस आहे. तर मी इथे तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, नदीचं पात्र, त्यावेळेस एकावरती एक लेयर्स आपण घेतलं आहे. पण जर का आता तुमच्याकडे पाईप असेल आणि पाईपमधनं तुमचं स्टेडी फ्लो होत आहे, आता जेव्हा पाईपमधनं हा होतो असं तुमचं तुमच्याकडे एक पाईप आहे, याच्यामधनं स्ट्रीमलाईन फ्लो जेव्हा होतो आहे, तर इथे मग फ्लो कसा राहणार? तर या ठिकाणी एक सेंटरची, सगळ्यात सेंटरमध्ये एक जो आपण ॲक्सिस जर घेतली, तर ॲक्सिसला पॅरलल आपल्याला सगळ्या स्ट्रीमलाईन्स ह्या झालेल्या दिसेल. इथे पण एक आपल्याला एक वैशिष्ट्य असं दिसेल की मध्ये जो असेल ना, तो सगळ्यात जास्त वेलॉसिटीने जाणार, इकडचा फ्लो मग याच्यापेक्षा कमी कमी कमी, अशा प्रकारे आपल्याला एक फ्लो होताना दिसणार आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला क्रिटिकल वेलॉसिटी आणि रेनॉल्ड्स नंबर यांचं कंपॅरिझन, यांचं काय अंडरस्टँडिंग आहे ते आपल्याला इथे बघायचं आहे. तर या ठिकाणी क्रिटिकल वेलॉसिटी, आता एक आपलं रिलेशनशिप दिलेलं आहे, ते आपल्याला डायरेक्टली लक्षात ठेवायचं. तर क्रिटिकल वेलॉसिटी कशी? अशी वेलॉसिटी ज्या ठिकाणी फ्लो जो आहे हा टर्ब्युलंट व्हायला लागतो, त्याच्या पुढे गेला की टर्ब्युलंट असतो, आणि त्याच्यापेक्षा कमी असेल सफिशियंटली, तर त्यावेळेस आपला फ्लो जो असतो तो स्टेडी फ्लो असतो. यांचा रिलेशनशिप फाइंड आउट करण्यासाठी आपण रेनॉल्ड्स नंबर याचा यूज करणार आहे. तर रेनॉल्ड्स नंबर हा दिला जातो, याचं एक व्हॅल्यू दिलेली आपल्याला, VC इज इक्वल टू RN ईटा रो बाय डी. इथे आपण हा ईटा पण एक अजून शब्द बघितला आहे. तर इथे ही जी क्रिटिकल वेलॉसिटी, ही आपल्याला रेनॉल्ड्स नंबर, हा जो नंबर आहे याला आपण रेनॉल्ड्स नंबर असं म्हणतो. हा जो N आहे याला आपण कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी म्हणतो. याला आपण ईटा असं आपण त्याला लिहित असतो. याला बोलताना आपण ईटा बोलणार आहे. कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी ही आपली डेन्सिटी आहे, डेन्सिटी ऑफ फ्लुइड, आणि ही डायमीटर ऑफ ट्यूब.
आता इथे कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी टर्म काही पण आपण थोड्याशा सिंपल भाषेत समजून घेऊ, पुढेच आहे ते आपल्याला. बरं एनिवेज आपण ते थोड्या समजूनच घेऊ. तर कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी काय असतं. तर हा जो एक रिलेशनशिप आपण बघितलं, जी क्रिटिकल वेलॉसिटी असते मी तुम्हाला सांगितलं होतं, दिस विल बी डिफरंट फॉर डिफरंट लिक्विड्स. तर लिक्विडची डेन्सिटीवरती तो डिपेंड करतो. त्याची डायमीटर जी आहे, आता जो ट्यूब आहे ज्यातनं तुम्ही पुढे ढकलताय त्याला, त्याची डायमीटर काय आहे. नंतर जो रेयॉन्स नंबर, त्याची व्हॅल्यू आपल्याला याच्यावरूनच फाइंड आउट करणार. आणि कोइफिशियंट विस्कोसिटी, हे आपलं एक रिलेशनशिप भेटलं. याच रिलेशनशिपला आपण थोडंसं अल्टर केलं तर आपल्याला काय दिसतं, रेनॉल्ड्स नंबर इज इक्वल टू VC रो डी अपॉन इटा. या फॉर्म्युल्याने, हा फॉर्म्युला कसाला आपल्याला काही घेणं देणं नाही. वी हॅव टू जस्ट रिमेंबर दिस फॉर्म्युला. दिस फॉर्म्युला इज गोइंग टू गिव्ह अस दी व्हॅल्यू ऑफ रेनॉल्ड्स नंबर. हा रेनॉल्ड्स नंबर का लागणार आहे, तर याची व्हॅल्यू जी असेल, इफ आर एन व्हॅल्यू, रेनॉल्ड्स नंबरची जी व्हॅल्यू आहे, इफ इट इज लेसर दॅन 1000, then the flow will be called a steady flow, steady or streamline flow. If Rn जी व्हॅल्यू जी असेल, if the Rn व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 2000, आता याची जर जास्त झाली 2000 पेक्षा, मग आपला जो फ्लो आहे तो आता अनस्टेडी बनायला लागतो. म्हणजे इथे काय बनतो, टर्ब्युलंट. इथे फ्लो जो आहे टर्ब्युलंट झालेला आहे. पण इथे तुम्हाला एक वाटेल की इथे मग 1000 to 2000 मध्ये काय होते, तर ही एक प्रोसेस आहे ज्या ठिकाणी आता स्ट्रीमलाईनपासून तो टर्ब्युलंट बनायला लागला, म्हणजे इथे फ्लो अनस्टेडी व्हायला लागला आहे. तर इथे जर आपलं जर इफ द Rn व्हॅल्यू ही जर का इफ इट इज ग्रेटर दॅन 1000 अँड लेसर दॅन 2000, तर हा जो फ्लो असेल हा आपण अनस्टेडी घेत असतो. तर 1000 Rnची व्हॅल्यू जर 1000 2000च्या मध्ये असेल त्याला अनस्टेडी घेणार आहे. 1000च्या वरती असेल तर त्याला आपण टर्ब्युलंट घेणार आहे. 1000च्या खाली असेल त्याला स्ट्रीमलाईन फ्लो घेणार आहे. तर वेनएवर वी आर स्टडिंग दिस टॉपिक विल बी कन्सिडरिंग ओनली स्ट्रीमलाईन फ्लो. तर आता आपला इथे जो प्रश्न आला होता, विस्कोसिटी काय आहे. ओके, तर आधी आपण जेव्हा सॉलिड्सबद्दल शिकलो होतो, दॅट टाइम वी हॅव स्टडीड अबाउट फ्रिक्शन. आपण जर एक इफ आय एम हॅव्हिंग वन ऑब्जेक्ट विच इज ऑन माय हँड नाव, एक काहीतरी ऑब्जेक्ट घेतलं, त्याला जेव्हा मी पुश करतो आहे, तर याला मी पहिले फोर्सला तर इट्स नॉट मुव्हिंग अहेड, पण एक सफिशियंट फोर्सला हा पुढे जायला लागला. पण तरी पण जर मी असं सोडून दिलं, पण हा असंच कंटिन्युअसली त्या वेलॉसिटीने जाणार नाही. याची वेलॉसिटी काही वेळाने कमी होणार, हा थांबून जाणार आहे. मी कोणतेही ऑब्जेक्ट घेतलं, खेळणे वगैरे आता मुलं खेळतात, एकदा तुम्ही धक्का दिला ते असं नाही की परपेच्युअली ते पुढे चालले ते दे विल गो फॉर सम टाईम, देन आफ्टर सम टाईम दे आर गोइंग टू हॉल्ट. हा हॉल्ट काय येतो, बिकॉज ऑफ दी फ्रिक्शन. जो फ्रिक्शन जो आला आहे आता, त्या फ्रिक्शनमुळे एक तो फोर्स आहे विच इज अगेन्स्ट दी वेलॉसिटी. म्हणजे आता हा माझा ऑब्जेक्ट आहे, याच्यावरती मी हा ब्लॉक लावला आहे, याची मोशन या साईडला जर असेल आणि हा जर सरफेस स्मूथ नसेल, हा जर म्हणजे याचं इथे जर फ्रिक्शन असेल या सरफेसमध्ये, तर मग काय होणार, या साईडला जर आपण फोर्स लावला आहे तर या साईडला आपल्याला टुवर्ड दी सरफेसला अपोजिट साईडला काय भेटेल, इथे आपल्याला फ्रिक्शनल फोर्स लागेल. स्टॅटिक किंवा डायनामिक म्हणजे तेच आता जसं मोशनमध्ये आणि त्याच्यानुसार इथे मग आपल्याला फ्रिक्शनल फोर्स हा लागतो आहे. तर मग इथे का लागलं आहे, कारण की इथे दोन सॉलिड्स आहेत त्यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट आलेलं आहे. आता जेव्हा आपण फ्लुइड्स बघतोय, फ्लुइड्स आर ऑल्सो दे आर नॉट लाईक सॉलिड्स, पण इथे पण एक लेयर्स आलेले आहेत. तर ऑल दिस लेयर्स विल हॅव सम काइंड ऑफ फ्रिक्शन. आता जेव्हा आपण लेयर्स दाखवतोय, आपण दाखवताना कसं सांगतोय की एक पहिली लेयर आहे ही, त्याच्यावरती अजून एक पुढची लेयर आहे, त्याच्या अशा दिस लिक्विड इज मेड अप ऑफ डिफरंट लेयर्स. आपण त्या लेयर्स बघू शकणार नाही, कारण की इट्स लाईक ट्रान्सपरंट असतात बऱ्याचदा लिक्विड्स, किंवा ऑल द लिक्विड्स विल बी हॅविंग सेम कलर, पण त्याच्यामध्ये लेयर्स हे फ्लो झालेले आहेत. तर लेयर्स जशा फ्लो होतात आहे, तर त्यामुळे या प्रत्येक लेयरला, जेव्हा आता एक वरची लेयर आहे, तर प्रत्येकाला लेयरला वेगवेगळी वेलॉसिटी आहे. जो खालची लेयर आहे ती कमी वेलॉसिटीने जाते, कारण की इथे समजा आता हा ग्राउंडची कॉन्टॅक्टमध्ये असेल, तर ग्राउंडशी त्याचं फ्रिक्शन होतं आहे, तो घासत चाललेली आहे, तर याची वेलॉसिटी सगळ्यात कमी राहणार. खालच्या जी लेयर आहे त्याच्यापेक्षा जो वरचा लेयर आहे त्याला पण आता ती जेव्हा पुढे चालली आहे, तर ती खालच्या याच्याशी त्याचं फ्रिक्शन होतं आहे आणि वरच्याशी पण फ्रिक्शन होतं आहे. तर मग या ठिकाणी एक प्रकारचं तुम्हाला असं काहीतरी चित्र दिसू शकतं. इकडे जर आता मी रिव्हरची बेड दाखवतो, तर इकडे सगळ्यात खालच्याला सगळ्यात कमी वेलॉसिटी राहणार, त्याच्या पुढच्याला थोडीशी वाढेल, अजून इकडे वाढेल, अजून इकडे वाढेल, असं जितकं तुम्ही दूर चालले तेवढी त्याची मग ही ग्राउंडपासून जेव्हा तुम्ही वर चालले तेवढी त्याची वेलॉसिटी वाढत चाल. ही का वाढत चाल, ही वेलॉसिटीमध्ये डिफरन्स काय, बिकॉज ऑफ दी या दोघांमध्ये डिफरंट लेयर्स विल हॅव सम काइंड ऑफ फ्रिक्शन. हा जो फ्रिक्शन आहे याला आपण विस्कॉसिटी असं म्हणत असतो. त्यालाच आपण जो कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इटा म्हणून दिले, की ती विस्कॉसिटी आहे किती. आता काही सबस्टन्स विस्कस आहेत, काही नसतात. जसं आपण वॉटर घेतलं तर वॉटर विस्कस आहे पण फार कमी विस्कस आहे. पण जर तुम्ही आता हनी बघितलं तर हनी हा खूप विस्कस आहे. विस्कस म्हणजे काय, त्याच्यामध्ये फ्रिक्शन जास्त आहे. तुम्ही जेव्हा हनीला
जेव्हा विस्कोसिटी 0 असेल म्हणजे विस्कस जर नसेलच लिक्विड तर मग काय होणार, तो एकदम सहजपणे फ्लो व्हायला लागेल. त्यांच्यामध्ये सगळ्या लेयर्सची वेलोसिटी सेमच राहणार. पण जेव्हा विस्कस असतो तर तुम्हाला एक कंटिन्युअस फ्लो असा येताना दिसतो आहे. जसं आपण हनीला जर तुम्ही शहदाला जेव्हा तुम्ही उलटं खालती पाडण्याचा प्रयत्न करता त्यात नाही कसं विस्कस फोर्स असा हळूहळू एकदम ते लगेच पडत नाही, तुम्ही असं लगेच फेकू शकत नाही, कारण की त्याच्यामध्ये एक फ्रिक्शन आहे. तुम्ही वरची लेअर फेकण्याचा जरी प्रयत्न केला, तुम्ही समजा पाणी घेतलं, पाण्याला असं हात मारला वरनं तर पाणी लगेच उडून जाईल वरचं. पण तुम्ही शहदात असं जर केलं तर शहद लगेच उडणार नाही, कारण की त्यांच्यामध्ये या प्रत्येक लेअरला एक फ्रिक्शन आहे. ती खालच्या लेअरला फ्रिक्शनमध्ये त्याची वरच्या लेअरची वेलॉसिटी कमी होऊन जाणार आहे. तर ही आहे आपली कन्सेप्ट. वेगवेगळ्या फ्लुइड्सला वेगवेगळं फ्रिक्शन राहणार आहे. तर हे फ्रिक्शन आपण डिफाईन करताना आता असं अजून सिरप घेतले आपण, गुळाचा सिरप बनवलं तुम्ही, पाक आता गुलाबजामचा पाक असेल तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला एक विस्कोसिटी जास्त झालेली दिसणार आहे. ती विस्कोसिटीची प्रॉपर्टी आहे. तर त्यामुळे जेवढी विस्कोसिटी जास्त तेवढं त्यांच्यामध्ये ज्या लेयर्स आहेत त्यांच्यामधलं फ्रिक्शन हे जास्त राहणार आहे. तर झिरो विस्कोसिटी तर आपण कोणाकडे ते पण एक लक्ष ठेवू. आता हे विस्कस लिक्विड आहे, तर विस्कस असेल तर मग अशा प्रकारचं आपल्याला फ्लो दिसणार आहे. आता जर का आपण सेम विस्कस काहीतरी आपल्याकडे लिक्विड आहे आणि आपण तो पाईपमधनं पाठवत आहे ना, एक आपल्याकडे पाईप आहे, पाईपच्या वॉल्स अशा काढलेलं, तर या ठिकाणी वॉल्सच्याकडे सगळ्यात कमी वेलोसिटी राहील आणि जेवढं तुम्ही त्याच्या दूर जाणार तेवढी त्याची वेलोसिटी वाढत जाणार आहे. तर अशा प्रकारचा आपल्याला फ्लो दिसणार आहे वेन वी आर कन्सिडरिंग अ विस्कस फ्लो, स्टेडी फ्लो विच इज इनसाइड अ ट्यूब. आता ट्यूबमधनं जेव्हा हे चाललं आहे फ्लुइड, तर जेवढा तो वॉलच्या जवळ आहे, जी आता ही स्टेशनरी वॉल आहे ना, हे इथं खालचा आपण रिव्हरचा बेड घेतला तो स्टेशनरी आहे. इथे हा जो वॉल आहे ट्यूबची ती स्टेशनरी आहे. तर स्टेशनरी वॉलजवळ सगळ्यात कमी वेलॉसिटी राहतं आणि जो तितका दूर आहे आता ॲक्सेसच्या जेव्हा जवळ झालेला आहे तेवढी त्याची वेलॉसिटी जास्त राहणार आहे. पण जर का इफ वी आर हॅव्हिंग अ फ्लुइड विच इज हॅव्हिंग झिरो विस्कोसिटी, याची विस्कोसिटी जर झिरो असेल, जर विस्कोसिटी 0 असेल तर आपल्याला कसं दिसणार आहे, याच्या ठिकाणी प्रत्येक जो फ्लुइड आहे, प्रत्येक फ्लुइडची जी वेलॉसिटी आहे ती सगळ्यांची एकसारखीच राहणार आहे. इथे थोडंसं कमी जास्त जरी दिसत असेल बट दिस ऑल विल बी इक्वल, सगळ्यांचं इक्वल राहणार आहे. हे असेल जेव्हा नॉन विस्कस फ्लुइड असेल तर नॉन विस्कस फ्लुइड्स हे युजली नसतात. आपल्याला एक दिलेलं आहे नॉन विस्कस फ्लुइड विच इज ऑलमोस्ट लाईक एक आहे हिलियम, लिक्विड हिलियम ॲट अबाउट 2 केल्विन. तर 2 केल्विन टेम्परेचरवर जेव्हा आपण लिक्विड हिलियम घेतो आहे तर तो आपल्याला नॉन विस्कससारखा ॲक्ट होतो आहे. पण युजली आपण बाकी कोणते एलिमेंट घेतलं तर विस्कॉसिटी विल बी देअर ॲज अ बाय डिफॉल्ट नेचर ऑफ दॅट फ्लुइड. ओके, तर आता या ठिकाणी आपल्याला एक अजून टर्म आलेलं आहे, विस्कॉसिटी ग्रेडियंट काय असतं. तर आता इथे मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं. इथे दिस इज द एक्झाम्पल. आता रिव्हर बेडचं सांगितलं. रिव्हर बेडमध्ये ही जी खालची लेअर आहे ही कसली लेअर आहे, ही स्टेशनरी लेअर आहे. एक स्टेशनरी लेअर आहे आणि जसं तुम्ही त्याच्या वरती चालले, एक तुम्ही अंतर घेता, जेवढं वरती होतं एक मे बी एक अंतर घेतो मी, याला एक्स घेतो आहे, दिस इज द एक्स डिस्टन्स. त्याच्यापेक्षा जो कमी अंतर आहे त्याला मग आता मी एक्स मायनस डी एक्स छोटंसं, त्याच्यापेक्षा वरचं अंतर जो असेल त्याला मी एक्स प्लस डी एक्स असे वेगवेगळे त्याचे अंतर घेतो. जेवढं हे अंतर मी कसे मोजतो आहे, दिस एक्स व्हॅल्यू इज मेजर्ड फ्रॉम दी स्टेशनरी लेअर. स्टेशनरी लेअरपासून किती वरती गेलं आहे आणि जसं वरती झालं तशी त्याची वेलॉसिटी. आता मे बी हा जो फ्लुइड होता जो एक्सवरती त्याला मी व्ही घेतो, त्याच्यापेक्षा जेवढं वरती असेल त्याला मग व्ही प्लस डी व्ही घेतो आहे, त्याच्या खालच्याला व्ही मायनस डी व्ही. तर थोड्याने तर जसं तुम्ही स्टेशनरीच्या लेअरच्या जवळ येणार तेवढी त्याची वेलॉसिटी कमी होणार, जेवढं तुम्ही स्टेशनरी लेअरच्या दूर जाणार तेवढी तुमची वेलॉसिटी वाढत चाललेली आहे. तर अशा प्रकारे आता आपल्याला एक हा रिलेशनशिप एक आपण जर याला फाइंड आउट केलं, इथे आपल्याला म्हटलं आहे याचं जर आपण ग्रेडियंट काढलं तर रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ डिस्टन्स मेजर फ्रॉम अ स्टेशनरी लेअर. तर आता आपण एक रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी म्हणजे आपलं जे रेट ऑफ चेंज आहे डी व्ही, रेट ऑफ चेंज काय डी व्ही विथ रिस्पेक्ट टू डी एक्स, याला आपण म्हणणार आहे वेलॉसिटी ग्रेडियंट. हा डी एक्स लक्षात ठेवा, हा डी व्ही बाय डी एक्स आपण बऱ्याच ठिकाणी ऑब्व्हियसली आपण डी व्ही बाय डी टी ॲक्सलरेशन वगैरे म्हणतो. इथे डी एक्स काय हा हॉरिझॉन्टल किती डिस्टन्स झालं ते बघत नाही, आपण व्हर्टिकल बघतो फ्रॉम दी स्टेशनरी लेअर. जी स्टेशनरी लेअरपासून किती अंतर आहे ते आपण बघतो आहे आणि तशी त्याची किती ग्रेडिएशन येतं आहे की किती वरती गेल्यावर ते किती वेलॉसिटी चेंज होतं आहे, त्याला आपण वेलॉसिटी ग्रेडियंट असं डिफाईन करत असतो. तर ही जी गोष्ट आहे याच्यावरनं आपण कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी जो आपण सगळ्यात पहिले इटा म्हणून जो शब्द बघितला होता
फॉर्म्युला आपण बघितला होता इटाचा, जेव्हा आपण रेनॉल्ड्स नंबर हा समजून घ्यायचा प्रयत्न केला होता त्यावेळेस आपल्याला इटाची व्हॅल्यू आली होती. तर काय आपण बघितलं आहे, कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटीच्या आधी जे फोर्सेस जातात, जो काय आपला विस्कस फोर्स आहे हा जो आहे त्याच्यावरती आपण एक ऑब्झर्वेशन आहे की विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया ऑफ द लेयर. तर जेवढी जास्त तुमचं एरिया पसरलेला असेल, जेवढा त्या लेयरचा एरिया मोठा तेवढा जास्त तिथे फ्रिक्शन जास्त होणार, तर तेवढा तिथे विस्कोसिटी जास्त राहणार. दिस विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया आणि इट्स अगेन प्रोपोर्शनल टू dv/dx. वेलॉसिटी ग्रेडियंट किती आहे याचा त्याच्यावरती पण तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि या ठिकाणी जो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट येतो दॅट कॉन्स्टंट इज अवर कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी. F इज इक्वल टू इटा ए dv/dx. तर दिस इज द डेफिनेशन ऑफ इटा. तर इटाची व्हॅल्यू जर आपल्याला विचारली डायरेक्टली तर इटा कॅन बी रिटन एज विस्कस फोर्स अपॉन ए dv/dx. This is the formula which will be used for finding out the viscosity, coefficient of viscosity. तर हे इथपर्यंत झालं आहे. तर पुढचं आहे तो आपला स्ट्रोक्स लॉ. तर स्ट्रोक्स लॉ काय सांगतो आहे, आता जे काय आपण बघतो आहे दिस जस्ट अ बॅकग्राऊंड, हे फक्त आपल्याला समजून घ्यायचं आहे. मेन टॉपिक जो येणार आहे तो आहे आपला टर्मिनल वेलोसिटी, त्याच्यासाठी इतकं सगळं चालू आहे आपलं. तर स्ट्रोक्स लॉ काय सांगतो आहे, आता आपण ऑब्वियसली इथे तर आपण म्हटलं की फ्लुइड इन मोशन. तर आता इथे आपण स्टेशनरी फ्लुइड घेऊ, पण त्या स्टेशनरी फ्लुइडमध्ये आपण कोणता बॉल वगैरे टाकला समजा, जस्ट कन्सिडर आता इथे आपल्याकडे एक कंटेनर आहे आणि त्याच्यामध्ये आपलं काहीतरी एक लिक्विड आहे. इट इज नाउ कम्प्लिटली फिल्ड विथ लिक्विड. हा जो कंटेनर आहे हा काहीतरी एक लिक्विडने पूर्ण भरलेला आहे. या कंटेनरमध्ये मी कोणता तरी बॉल टाकला आहे आणि हा जो बॉल असेल, आता ज्या वेलॉसिटी, जसं आता याच्यामध्ये सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, जसं आता इथे मी एक स्टेशनरी एक सरफेस दाखवला आहे, या सरफेसवरती एक मी मास ठेवला आहे, एक कोणता तरी ऑब्जेक्ट आहे. या ठिकाणी फोर्स मी इकडे लावतो आहे, तर फ्रिक्शनल फोर्स जो आहे ना, फ्रिक्शनल फोर्स हा त्याच्या अपोजिट साईडला लागतो आहे. तर तसंच इथे पण विस्कस जो फोर्स आहे तो कसा लागणार आहे, ज्या डायरेक्शनला वेलॉसिटी. आता इथे मी हा ऑब्जेक्ट दाखवला आहे, एक लिक्विड आहे, या लिक्विडमध्ये हा जो समजा ऑब्जेक्ट, इफ दिस ऑब्जेक्ट इज गोईंग इन दिस डायरेक्शन, याची वेलॉसिटी आता या डायरेक्शनला असेल तर याला विस्कस फोर्स कोणत्या डायरेक्शनला लागेल, इकडे अपोजिट साईडला. याच्या अपोजिट साईडला काय लागणार आहे, याला FV, ज्याला इथे विस्कस फोर्स हा लागणार आहे. विस्कस फोर्स काय, इथं अपोजिशन. आता इथे काय होतं आहे, आता एक ऑब्जेक्ट स्टेशनरी, लेयर्स मे बी स्टेशनरी तुम्ही म्हणाल, पाणी आता पण जसं आता तिथे कंपॅरेटिव्ह जर तुम्ही बघितलं, दिस बॉल और दिस वॉटर ऑब्जेक्ट इज मूव्हिंग इनसाइड वॉटर. तर हा मूव्ह करतो म्हणजे काय करतो, पाण्याचे जे लेयर्स आहेत त्याला तो डिस्प्लेस करत चालला आहे. आणि व्हेन इट इज डिस्प्लेसिंग दॅट लेयर, त्यांच्यामध्ये काइंड ऑफ विस्कोसिटीमुळे त्याला एक अपोजिट एक विस्कस फोर्स लागतं आहे. हा काय राहणार आहे, दिस फोर्स विल बी ऑलवेज अगेन्स्ट दी वेलॉसिटी. आणि हा असणार किती आहे, पहिले डायरेक्शन लक्षात ठेवा. ज्या डायरेक्शनला मोशन होतं आहे त्याला अपोज करणारा जो आहे तो आहे आपला विस्कस फोर्स. जसा ज्या डायरेक्शनला फोर्स लागतो आहे त्याला अपोज करणारा आपल्याकडे फ्रिक्शनल फोर्स असतो. आणि हा जो फोर्स आहे याच्यावरती आता डायरेक्ट याचा फॉर्म्युलाच आपल्याला दिलेला आहे आणि फार सोपं आहे, समजायला की कठीण आहे. हा जो विस्कस फोर्स आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे टू द कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी, इज प्रोपोर्शनल टू द रेडियस ऑफ दॅट ऑब्जेक्ट अँड इज प्रोपोर्शनल टू दी वेलॉसिटी. जेवढी वेलॉसिटी जास्त असेल तेवढा तो फोर्स वाढणार आहे, तो अपोज करतो आहे. दिस इज अन अपोजिशन. जसं आपण जेव्हा फ्रिक्शन म्हणतो, फ्रिक्शन इज अ अपोजिशन टू द मोशन. तर सिमिलरली विस्कॉसिटी इज ऑल्सो दी प्रॉपर्टी ऑफ अपोजिशन टू दी मोशन. तर तुम्ही बघू शकता, आता समजा तुम्ही पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये तुम्ही एक छोटासा काही खडा वगैरे घेतला, पाण्यामध्ये सोडलं, तो लगेच खाली चालला जाईल, फार स्पीडने खाली पोहोचून जाईल. पण तुम्ही सेम आता एक मधाची बॉटल घेतली आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही खडा सोडला तो लगेच जाणार नाही. का बरं, बिकॉज इट्स वॉन्ट टू गो डाऊन, त्याला एक वेलॉसिटी गेन करायची आहे, पण इट्स बिंग अपोज्ड बिकॉज ऑफ वॉट, इथे फ्रिक्शनल फोर्स आहे, तो फ्रिक्शनल फोर्स त्याला स्पीडने पुढे जाऊ देत नाही. नाही तर दुसऱ्या याच्यात तुम्ही बघू शकता, तुम्ही तसं जर तुम्हाला धावायचं असेल जमिनीवरती तुम्ही खूप स्पीड धावू शकता, पण तेच जर तुम्ही पाण्यामध्ये, नदीमध्ये तुम्हाला क्रॉस करायचं, यू वॉन्ट टू वॉक इन अ वॉटरमध्ये जर तुम्हाला धावायचं असेल, दॅट टाईम वॉटर इज गोइंग टू अपोज यू, म्हणजे तुमच्या वेलॉसिटीला एक अपोजिशन येणार आहे. ऑब्व्हियसली तिथे एक दुसरे पण चॅलेंजेस येणार, तिथे अपसर्ड फोर्समुळे तुमचं वजनही कमी झाल्यासारखे प्रिन्सिपल्स तुम्हाला जाणवतील, पण देअर ऑल्सो देअर विल बी सम काइंड ऑफ अपोजिशन. आता एक सिम्पल, आता आपण जर बुलेट घेतली, बंदुकीमधनं बुलेट तुम्ही हवेमध्ये सोडताय आणि सेम ती बुलेट जर तुम्ही जेव्हा पाण्यामध्ये सोडते तर त्यावेळेस तुम्हाला एक अपोजिशन येतो. ही विस्कॉसिटीमध्ये, इव्हन आता एअर इज ऑल्सो काइंड ऑफ फ्लुइड. तर म्हणून आता बुलेट ट्रेन्स वगैरेचं आपण बोलल्या जातं की
किंवा हायपर लूप, आता नवीन कन्सेप्ट येत आहे की अशा ट्रेन्स बनवायची की ज्या बुलेट ज्या काय असतील त्या टनल्स विल बी वॅक्यूम, म्हणजे द टनल्स देर विल बी वॅक्यूम इनसाइड दॅट टनल अँड बिकॉज ऑफ दॅट वॅक्यूम देर विल नॉट बी एनी काइंड ऑफ फ्रिक्शन. वॅक्यूम म्हणजे काय, देर इज नो एअर नो फ्लुइड. एअर आहे म्हणजे काय, तो पण एक तुम्हाला विस्कोसिटी एअरला पण राहणार आहे. तर एअरमधनं पण आपण इव्हन गाड्या पण चालवतो आहे, वेन द ट्रेन इज मूव्हिंग इन अ ट्रॅक इट्स हॅव्हिंग सम फ्रिक्शन. फ्रिक्शन काय म्हणतो आपण, जो एअर फ्रिक्शन येतो म्हणजे काय, दॅट्स अ विस्कोसिटी बिकॉज ऑफ दॅट फ्लुइड अँड दॅट इज कॉजिंग सम रेजिस्टन्स टू मूव्ह इन दॅट पर्टिक्युलर डायरेक्शन. आपण गाडी पण खूप स्पीडने गेलो की मग हवेने आपण थांबला जातो ते विस्कोसिटीमुळे. सेम आता मग बुलेटचं एक्झाम्पल तुम्हाला दिलं की आता बुलेट तुम्ही शूट केली गनमधनं, तर हवेमध्ये पण त्याची स्पीड कमी होणार आहे. पाण्यामध्ये तीच गेली तर अजून जास्त कमी होणार, बिकॉज पाण्याची विस्कोसिटी अजून जास्त आहे. तीच जर तुम्ही हनीमध्ये केली तर मग त्याच्यामध्ये कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी जास्त असल्यामुळे मग तिथे तो फोर्स जास्त लागणार आहे. तर जेवढा कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी जास्त आहे तेवढा तो फोर्स वाढतो. आणि कसा राहणार आहे, जेवढी वेलॉसिटी जास्त असेल तेवढा तो त्याला अपोज करणार आहे. ते एक रिलेशनशिप बघितलं गेलं होतं. हे रिलेशनशिप डायरेक्ट लक्षात ठेवायचं, विस्कोस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इटा आर अँड व्ही. आणि इथे मग आता प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट जे त्यांनी एक्सपेरिमेंटनी केलं, दॅट बिकेम एफ इज इक्वल टू 6 पाय इटा आर व्ही. दिस इज दी विस्कस फोर्स. हा फोर्स आहे ज्या डायरेक्शनला वेलॉसिटी त्याला अपोज करणारा हा फोर्स येणार आहे. तर हा फोर्स आपल्याला फार महत्त्वाचा आहे वेन वी आर ट्राईंग टू फाइंड आउट टर्मिनल वेलॉसिटी. आता टर्मिनल वेलॉसिटी म्हणजे काय, तर टर्मिनल म्हणजे काय, इथे वेलॉसिटीचं वाढण्याला तो टर्मिनेट करतो अशी ती वेलॉसिटी म्हटलं आहे, त्याला टर्मिनल वेलॉसिटी आपण लिहिलं आहे. तर अगेन विल जस्ट कन्सिडर एक सेम अशा प्रकारचं काहीतरी आपल्याकडे कंटेनर आहे, खूप चांगलं लांब कंटेनर आहे, त्याच्यामध्ये काहीतरी आपण एक फ्लुइड ठेवलेलं आहे, इट्स फिल्ड विथ सम काइंड ऑफ फ्लुइड. आणि आता इथे मी एक ऑब्जेक्ट आहे त्याला मी इथे ड्रॉप करतो. इनिशियली तर ऑब्जेक्टचं मे बी इथे त्याची इनिशियल वेलॉसिटी त्याची 0 होती, पण आता या ऑब्जेक्टला त्याचं एक mg म्हणून मास राहणार आहे. आणि बिकॉज ऑफ दॅट mg आता हे काय ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन भेटलं, mg त्याचं वेट आहे, त्या वेटमुळे काय होणार आहे, तो खाली ओढला जाणार आहे. हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्यामुळे तो खाली ओढला जाणार आहे. पण हा जेव्हा खाली ओढला चालला तर इनिशियली याची वेलॉसिटी जी होती ती 0 होती. तर इनिशियल केस कशी राहणार आहे, आता इनिशियल केसला ॲट इनिशियल केस u इज इक्वल टू 0, तर या ठिकाणी मग काय होतं, u इज इक्वल देअरफॉर विस्कस फोर्स इज इक्वल टू 0. तर विस्कस फोर्सचा आपला फॉर्म्युला काय, बी एफ पी इज इक्वल टू 6 पाय इटा आर बी. आता इथे वीची व्हॅल्यू 0 झालेली आहे इनिशियल व्हॅल्यू, म्हणून इथे आता जेव्हा मी फक्त पहिल्यांदा पाण्याच्या याच्यात तो फक्त जो ड्रॉपला मी सोडतो आहे, तो बॉलला किंवा तो जो स्पियर आहे त्याला मी फक्त सोडला आहे, तर त्यावेळेस इट विल नॉट हॅव एनी काइंड ऑफ विस्कस फोर्स. हा कोणते विस्कसमुळे याला अपोजिशन येणार नाही. पण इथे एक अजून फोर्स आहे, तो आपल्याला या ठिकाणी याचं वजन जो कमी करतो तो असणार आहे इथे अपथ्रस्ट फोर्स, ज्याला मी m1g म्हणून लिहितो आहे. हा अपथ्रस्ट फोर्स वरच्या साईडनी आहे. तर इनिशियल केसला काय राहणार, इनिशियल केस विल हॅव विस्कस फोर्स विल बी 0 इनिशियल केसला. सेकंड कोणता फोर्स घेतला आपण, त्याचा वेट इज इक्वल टू mg. तो एक खालच्या डाऊनवर्ड डायरेक्शनला फोर्स राहणार आहे. आणि एक इथे प्रत्येक वेळेचा फोर्स राहणार आहे तो राहणार आहे एक अपथ्रस्ट फोर्स विच विल बी अपवर्ड, याला मी FU म्हणून लिहितो आहे. थर्ड विल बी अपथ्रस्ट फोर्स. तर या ठिकाणी इनिशियल स्टेजला फक्त 2 फोर्स होते, एक होता mg आणि वरच्या साईडला होता अपथ्रस्ट फोर्स. आता अपथ्रस्ट फोर्स काय, तर हा आपण आधी 9वीमध्ये शिकलेलो आहे. आता जेव्हा लिक्विडमध्ये एक अपथ्रस्ट फोर्स म्हणजे काय, त्याचं वजन कमी होतं. आपण मी म्हटलं होतं तुम्हाला उदाहरण की व्हेन वी एंटर इनसाइड वॉटर वी फील दॅट आवर वेट हॅज रिड्यूस नाऊ. तर आपलं वजन का कमी होतं, जितकं पाणी आपण डिस्प्लेस केलं तेवढं ते पाण्याचं वजन जेवढं असेल तेवढं आपल्याला अप्पर डायरेक्शनला फोर्स लागतो, त्याला आपण अपथ्रस्ट फोर्स म्हणतो. अपथ्रस्ट फोर्स इज नथिंग बट दी वेट ऑफ दी लिक्विड डिस्प्लेस्ड. अपथ्रस्ट फोर्स इज नथिंग बट दी वेट ऑफ दी लिक्विड डिस्प्लेस्ड. जेवढं लिक्विड डिस्प्लेस होतं आहे त्याचं जे काही वेट असेल, आता इथे याचं आता सिम्पल आपण बघतो आहे, दोघांचं मास काही की वेगळं असेल. आता इथे एम इज दी, हा जो इथे मी फोटो दाखवला इथे एम इज दी मास ऑफ दी स्पियर आणि दिस एम डॅश इज द मास ऑफ द लिक्विड विच हॅज बीन डिस्प्लेस बिकॉज ऑफ दिस वेट. आता हा जो स्पियर आहे, ते स्पियरचं एक व्हॉल्यूम आहे. जेवढं व्हॉल्यूम आत गेलं तेवढ्या व्हॉल्यूमचं पाणी बाहेर डिस्प्लेस झालं आहे, पाणी किंवा जे काय आपण लिक्विड घेतलं दॅट इज गेटिंग डिस्प्लेस. आणि जेवढं त्याचं वजन असेल, जेवढं डिस्प्लेस झालं तेवढं त्याच्यावरती एक अपथ्रस्ट फोर्स लागणार आहे. आणि दिस इज द नेट फोर्स इन द इनिशियल स्टेज.
पण जर का आपण आफ्टर सम टाईम एक अशी वेळ येणार आहे, आता काय होणार आहे, जसं आता वेन दिस बॉल इज मुव्हिंग अहेड, हा जसा आता एक पुढे आता एक पुढची स्टेज घेतो आहे, खालची अजून स्टेज घेतली, या ठिकाणी काय राहणार, एम जी फोर्स तर असंच राहणार याच्यावरती, इकडे अपथ्रस्ट फोर्स राहणार एफ यू जो होताच, अपथ्रस्ट फोर्स आहेच. पण आता जेव्हा आता हा पुढे गेला आहे, वेन दिस बॉल इज मुव्हिंग, आता इनिशियली त्याची वेलोसिटी 0 होती, पण जसं तो खाली चालला आहे, जसं आपण त्याला सोडत चाललो आहे, त्याच्यावरती ॲक्सलरेशन ॲक्ट होतं आहे, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन, त्यामुळे त्याची वेलोसिटी वाढत चालली आहे. आणि बिकॉज ऑफ दिस वेलोसिटी, हा वेलोसिटी वाढल्यामुळे याला आता विस्कस फोर्स पण यायला लागले, दॅट विल बी अपोजिंग इज मोशन इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. डाऊनवर्ड डायरेक्शनची जी मोशन आहे त्याला अपोज करायला आता या साईडला कोणता फोर्स यायला लागला आहे, याला इकडे लिहून ठेवतो मी. हा होता आपला एक विस्कस फोर्स, तो अपथ्रस्ट फोर्स आणि विस्कस फोर्स असे दोन फोर्सेस आता याच्यावरती ॲक्ट व्हायला लागले. तर अशी आपल्याला केस दिसते. आता इथे दोन्ही फोर्स आहे, आता जसा हा फोर्स यायला लागला तशी याची हळूहळू आता याची स्पीड जी आहे, याचं ॲक्सलरेशन हे कमी व्हायला लागलं आहे. याला म्हणजे एक अल्टिमेटली आता एक दुसऱ्या साईडला त्याची जी मोशन होती जी खालच्या डायरेक्शनला चालली आहे त्याला तर अपोजिशन वाढत चाललं आहे. पण एक अशी स्थिती येणार आहे ज्यावेळेस काय होणार आहे, ऑल दिस फोर्सेस आर गोइंग टू गेट बॅलेन्स्ड. एक आपण जी तिसरी स्टेज बघणार आहे, वेन एफ डाऊनवर्ड, आता जो खालचा आहे ना एफ डाऊनवर्ड घेतो मी, इज इक्वल टू एफ यू प्लस एफ ई. जेवढा डाऊनवर्ड फोर्स आपला एम जी होता त्याला जर का आता अपथ्रस्ट फोर्स आणि जो विस्कस फोर्स आहे यांनी बॅलन्स केलं, ही अशी सिच्युएशन झाली. आता या ठिकाणी काय झालं, एफ नेट इज इक्वल टू 0. यावेळेस जो नेट फोर्स आहे तो ऑब्जेक्टवरती तो काय होणार आहे 0. तर नेट फोर्स 0 झाला तर मग काय, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन, म्हणजे ॲक्सलरेशन पण याच्यावरती 0 होऊन जाणार आहे. ती अशी वेळ आहे की ज्या ठिकाणी आता ॲक्सलरेशन 0 झालं. तर ॲक्सलरेशन 0 झालं म्हणजे काय, तर ज्या वेलॉसिटीने तो ऑब्जेक्ट आता ज्या वेलॉसिटीला त्यांनी अचीव केलं दॅट विल बी द फायनल वेलॉसिटी. याच्यापेक्षा तो कमी पण होणार नाही वेलॉसिटी, याच्यापेक्षा वाढणार पण आहे. दिस इज द केस ऑफ टर्मिनल वेलॉसिटी. ॲट धिस पॉईंट we will be able to find terminal velocity. हा असा पॉईंट आहे ज्या ठिकाणी आपण टर्मिनल वेलॉसिटी बघू शकतो. टर्मिनल वेलॉसिटी काय परत समजून सांगतोय. इनिशियल प्लेस होती, जेव्हा आपण बॉल घेतला, बॉलला आपण सोडून दिलं, तर स्टार्टिंग पॉईंटला काय होतं, त्याला वेलॉसिटी 0 होती. सिम्पल आहे ना. आपलं आपण आधी पण बघितलं आहे मोशन अंडर ग्रॅव्हिटी, तर ग्रॅव्हिटीचं मोशन आहे तेच समजा तुम्ही. तर या ठिकाणी काय राहणार आहे, इथे फोर्स इकडे एम जी होता, वरच्या साईडला जो फोर्स आहे हा अपथ्रस्ट फोर्स आहे, दोन फोर्स आहे. तर नेट फोर्स आता काय, इनिशियल स्टेटला नेट फोर्स हा डाऊनवर्डच आहे, हा एफ नेट आहे तो डाऊनवर्ड आहे. एफ नेट इज इक्वल टू एम जी मायनस एफ यू, हा आपल्याला एफ नेट आहे. तर इनिशियल याच्यात हा एक डाऊनवर्ड फोर्स होता. डाऊनवर्ड फोर्स होता म्हणजे काय, फोर्स म्हणजे काय असतं, मास इंटू ॲक्सलरेशन, म्हणजे काय याला इज हॅव्हिंग डाऊनवर्ड ॲक्सलरेशन, याला खालच्या साईडला ॲक्सलरेशन आहे. तर ॲक्सलरेशन असल्यामुळे याची इनिशियली जी वेलॉसिटी आहे यू ती आता वाढत चालली. इनिशियली जी 0 वेलॉसिटी ती आता तो गेन करायला लागला आहे, त्याची वेलॉसिटी वाढत चालली. पण ही वाढत किती चालली, ही अनलिमिटेडली वाढत नाही चालली आहे. जशी याची वेलॉसिटी वाढली, पहिल्यांदा 0 ती ठीक आहे, जशी याची वेलॉसिटी वाढायला लागली तसंच काय व्हायला लागलं, त्याला एक वरच्या साईडला फोर्स यायला लागला. आता एम जी होता, वरच्या साईडला आधीच एफ यू होता, आता सोबतच त्याच्या एफ पी विस्कस फोर्स पण लागायला लागला. आता हा विस्कस फोर्स जसा येतो आहे त्यामुळे काय होतं, त्याचा नेट फोर्स जो आहे तो नेट फोर्सची व्हॅल्यू, आता इथे नेट फोर्सची व्हॅल्यू असेल ना सगळ्यात वेळेस, इथे ही मॅक्झिमम व्हॅल्यू राहणार. इनिशियली नेट फोर्स विल बी मॅक्झिमम, ही व्हॅल्यू मॅक्झिमम राहणार आहे सगळ्यात खाली. पण जसं जसं आता तो त्याची वेलॉसिटी वाढत चालली, तर एफ ईची व्हॅल्यू वाढत चालली आहे. एफ ईची व्हॅल्यू जी आपण घेतलेली आहे विस्कस फोर्स 6 पाय इटा आर इंटू बी, हा आपला फॉर्म्युला आहे. तर जसं त्याची वेलॉसिटी वाढत चालली तसा विस्कस फोर्स हा वाढत चालला. तर विस्कस फोर्स वाढत चालल्यामुळे याचा नेट फोर्स कमी होत चालला. पण एक अशी स्टेज येणार आहे, त्याला आपण त्याच द स्टेज वेअर विल बी फाइंडिंग आउट टर्मिनल. ती अशी स्टेज आहे ज्या ठिकाणी आपण टर्मिनेट होते वेलॉसिटी. याच्या पुढे वेलॉसिटी कमी होणार नाही, वाढणार पण नाही. कमी का नाही होणार, वेलॉसिटी कमी करण्यासाठी पण तुम्हाला अपोजिट साईडने ॲक्सलरेशन द्यावं लागेल. जोपर्यंत कोणता फोर्स ॲक्ट होत नाही टिल द टाइम वेलॉसिटी इज नॉट गोइंग टू चेंज. फोर्स जर 0 असेल तर जी काही वेलॉसिटी असेल त्याच याच्यामध्ये, एक तर 0 असेल तर 0 राहत असते, किंवा जी वेलॉसिटी ती कंटिन्युअसली सेम याच्यात राहत असतं. जेव्हा आपण ब्रेक दाबतो आहे त्यावेळेस आपण अपोजिट साईडला फोर्स देतो, तेव्हा रिटार्डेशन येते, एक अपोजिट ॲक्सलरेशन आहे, त्यामुळे वेलॉसिटी कमी होते. बट वेन वी आर सीइंग दॅट देर इज नो फोर्स ॲक्टिंग, तर आपण जी केस घेतो आहे, कोणती केस घेतो आहे आपण, वी आर कन्सिडरिंग अ केस एफ डाऊनवर्ड
इज इक्वल टू एफ यू प्लस एफ ई. ही अशी केस आहे ज्या ठिकाणी नेट फोर्स हा इक्वल झालेला आहे आणि इथे मग आता वेलॉसिटी कुठे वाढणार नाही आहे. तर आता ही केसमध्ये आपल्याला इथे व्हॅल्यूज टाकायचे आपल्याला. जो नेट डाउनवर्ड फोर्स आहे तो किती एम जी. अपसर्ज फोर्स काय m1g. दिस m1 इज मास ऑफ दी लिक्विड डिस्प्लेस्ड. जितकं लिक्विड डिस्प्लेस झालं त्याचं मास घेतलं आहे त्याने आपल्याला mgने तो वेट आपल्या लक्षात येऊन जाईल. प्लस हा फोर्स आहे त्याची आपल्याला व्हॅल्यू दिलेलीच आहे आधीपासून 6 पाय इटा आर बी. तर आता इथे आपण mg आता दोघांचं मास किती आहे हे न मोजता आपण वी वॉन्ट टू ट्राय टू फाइंड आउट इन टर्म्स ऑफ डेन्सिटी. वी विल बी रिप्लेसिंग दिस एम अँड एम डॅश इन टर्म्स ऑफ डेन्सिटी. आता डेन्सिटी दोघांची वेगवेगळी आहे. तर ऑब्व्हियसली आपण अज्युम करतोय बिकॉज दिस ऑब्जेक्ट इज गोइंग डाऊनवर्ड. तर आपलं अजम्पशन काय की ऑब्जेक्ट जो आहे जो स्पियर आहे त्याची डेन्सिटी जास्त आहे, लिक्विडची डेन्सिटी कमी आहे. तर आता याला आपण रिप्लेस करू. मासला आपण काय लिहू शकतो डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. डेन्सिटी इंटू वॉल्यूम इंटू जी इज इक्वल टू डेन्सिटी इंटू वॉल्यूम इंटू जी. हा डेन्सिटी काय डेन्सिटी ऑफ स्पियर. दिस डेन्सिटी ऑफ लिक्विड प्लस 6 पाय इटा आर बी. तर याची डेन्सिटी काय राहणार. आता डेन्सिटी आपण याची रो अज्युम करू आपण 4/3 पाय आर क्यूब रो जी. इकडची डेन्सिटी घेतली, इकडची डेन्सिटी आपण इकडचा हा टर्म जो आहे दिस होल टर्म विल टेक इट टू द अनदर साईड. तर याची येणार आहे 4/3 पाय आर क्यूब. व्हॉल्यूम दोघांचं सेम आहे. जेवढा व्हॉल्यूमचा स्पियर आला तेवढंच पाणी डिस्प्लेस झालं म्हणून दोघांची व्हॅल्यू सेम आलेली आहे डेन्सिटीजमध्ये. आता इथे आपण सिग्मा घेऊ इंटू जी इज इक्वल टू 6 पाय इटा आर बी. तर या ठिकाणी आपण या टर्मला कॉमन घेऊ शकतो 3 पाय आर क्यूब जी. व्हॉल्यूम इंटू ग्रॅव्हिटी जे आहे त्याला आपण सेपरेट काढून घेतलं. उरलं की आपल्याकडे रो मायनस सिग्मा इज इक्वल टू 6 पाय इटा आर बी. तर आपल्याला बीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर आपण आता बघा इथे पाय कॅन्सल होऊन जातात, आरची व्हॅल्यू पण कॅन्सल होणार. देअरफॉर बी इज इक्वल टू 4/3 आर क्यूब जी अपॉन इकडे काय काय उरलं तर 6 इटा आर बी. तर याच्यावरनं आपल्याला आणि हा पण इकडे टर्म अजून काय उरला आहे. ओके हे पण राहिलं आहे रो मायनस सिग्मा. दिस इज 2 दिस इज 3 आरने इकडे कॅन्सल होऊन जाईल. तर आपलं फायनल आन्सर काय येतं आहे 2/9 आर स्क्वेअर जी रो मायनस सिग्मा इटा बी. दिस इटा सॉरी बी तर आपण तिकडे ठेवलेलं आहे इटा. बी आपल्या या साईडला आहे. दिस विल बी द व्हॅल्यू ऑफ टर्मिनल वेलॉसिटी. या इक्वेशनचा यूज करून आपण टर्मिनल वेलॉसिटीला फाइंड आउट करू शकतो. याला आपल्याला नेहमी लक्षात ठेवण्याचे काम नाही. वी कॅन डायरेक्टली जस्ट रिमेंबर दिस थिंग. डेन्सिटी म्हणजे आपण सरळ काय हा फॉर्म्युला लक्षात असेल. जे काही डाऊनवर्ड फोर्स आहे डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल टू अपवर्ड फोर्स आणि जो म्हणजे अपथ्रस्ट फोर्स आणि विस्कस फोर्स आहे याला बॅलन्स करतो आपला डाऊनवर्ड फोर्स. तर डाऊनवर्ड फोर्स काय एम जी. एम जीला तुम्ही रिप्लेस करू शकता मासला डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम इंटू जी. इकडे पण काय ना m1g हे m1 काय मास ऑफ द लिक्विड जेवढं लिक्विड डिस्प्ले झालं त्याची पण काय डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम लिहू शकतो. या ठिकाणीच वाटलं असतं आपण व्हॉल्यूमला कॉमन घेतलं मग हे कॅन्सल केल्यानंतर आपल्याला हा फॉर्म्युला आलेला आहे. तर दिस फॉर्म्युला वी हॅव टू रिमेंबर. हे फार महत्त्वाचं फार प्रॅक्टिकल क्वेश्चन आहे. हा आपल्याला लागेल कसं हे समजून घेणं. पण टर्मिनल वेलॉसिटी आपल्याला बऱ्याच ठिकाणी लागत असते. इव्हन आता आपण जेव्हा रेन ड्रॉप्स घेतो तर रेन ड्रॉप जर आपण विचार केला एक तुम्हाला फक्त एक याची कन्सेप्ट कशी आहे समजून घेण्यासाठी एक थोडंसं सांगतो आहे. बघा आपले जे क्लाउड्स असतात युजली क्लाउड जे असतात हे आकाशापासून जवळपास 2000 किलोमीटरवरती असतात. 2 किलोमीटर 2000 मीटरवरती असतात. आणि इथनं आता या हाईटवरनं आता इथनं एक काहीतरी ड्रॉप आहे. हा जो ड्रॉप असेल आता या ठिकाणी याचा काही समजा मास वगैरे काही असेल सिम्पल. आता एक सिम्पल एक पाण्याचा ड्रॉप घेतो आहे आपण. जेव्हा तो ड्रॉप आता तिथे
जेव्हा तो कंडेन्स होता आणि तो खाली पडायला लागला तर इनिशियली त्याची वेलोसिटी काय राहणार 0. इनिशियली त्याची वेलोसिटी 0 होती. पण आता जर इथे खाली पोहोचेपर्यंत त्याची वेलोसिटी किती हे जर आपल्याला विचारलं तर काय घेऊ शकतो आपण, b² इज इक्वल टू, आपल्याला कायनेमॅटिक्सचा फॉर्म्युला आहेच आपल्याकडे, b² इज इक्वल टू u² प्लस टॉईस a इंटू s. तर या ठिकाणी काय होणार, b² इज इक्वल टू u² तर पहिला 0 झाला, 2, याची व्हॅल्यू राहणार आहे आपली -g आणि हाईट किती -2000 आपण त्याची हाईट घेतली 2000 मीटर घेतली. ग्रॅव्हिटेशन आपण v² इज इक्वल टू, ग्रॅव्हिटेशन आपण आता मे बी 10 व्हॅल्यू घेऊन टाकू सोपं करण्यासाठी. दिस इज गोइंग टू बी 2 इंटू 10 इंटू 2000 दॅट इज इक्वल टू 40,000. दिस इज द व्हॅल्यू ऑफ b². तर आता v ची व्हॅल्यू काय आली, v इज इक्वल टू 200 मीटर पर सेकंड. आता हे 200 मीटर पर सेकंड ऐकायला खूप सिम्पल वाटत असेल, बट 200 मीटर पर सेकंड इज काइंड ऑफ इक्वल टू दी वेलॉसिटी ऑफ अ बुलेट. आता जी बुलेट निघते गनमधनं त्याची वेलॉसिटी 200 मीटर पर सेकंड असतं. तर आता जर का आपलं जर रेंज जो असेल, तर इथे आता ॲटमॉस्फिअर जर नसतं, इफ देर इज नो ॲटमॉस्फिअर, इथे जर एअर नसती ना तर आपला रेन ड्रॉप हा सरळ तिकडनं निघाला असता आणि एकदम असे जसे आकाशातनं आता बुलेट पडतात आहे तशा प्रकारे आपल्यावरती पडले असते. पण इथे काय होतं, इनिशियली रेन ड्रॉप हा निघाला तर याच्यामधनं जसा तो खाली चालला, इथे mg त्याच्यावरती फोर्स आहे, त्याने एक एअरला डिस्प्लेस केलं तर तेवढा त्याच्यावरती एक अपथ्रस्ट फोर्स लागला m1g. आणि सोबतच जसा तो खाली चालला आहे त्याची वेलॉसिटी वाढत चालली, त्याच्यावरती अजून एक फोर्स लागला आहे, तो आहे आपला फ्रिक्शनल फोर्स. आणि बिकॉज ऑफ दिस फ्रिक्शनल फोर्स याची वेलॉसिटी वाढत जाईल. मे बी कुठेतरी तो पोहोचला आहे, ही त्याची टर्मिनल वेलॉसिटी असेल, काहीतरी याची 20 मीटर पर सेकंड 40 मीटर पर सेकंड इथपर्यंत त्याची टर्मिनल वेलॉसिटी येणार. आणि त्याच्यानंतर इट्स वेलॉसिटी इज नॉट गोइंग टू इन्क्रीज. तर हा प्रिन्सिपल हे आपण नेचरमध्ये बघतो आणि बिकॉज ऑफ दिस प्रिन्सिपल ऑफ टर्मिनल वेलॉसिटी वी आर बिंग सेव्ड फ्रॉम दिस रेंज. आपल्या ॲटमॉस्फिअरमुळे आपल्याला अशी हेवी वेलॉसिटीने रेन येताना दिसत नाही. तर ही आपली कन्सेप्ट होती टर्मिनल वेलॉसिटीची. तर याच्यावरती एक क्वेश्चन आहे, तो आपण एक करून घेऊ. तर या ठिकाणी आपण काय अजम्पशन घेतले होते, काय अजम्पशन होतं, आपण एक स्पियर घेतला, तो हेवी होता आणि हेवी स्पियर असल्यामुळे तो हा खाली ड्रॉप होत होता, म्हणजे तो खाली ओढला जातो, त्याच्या नेट फोर्स हा डाऊनवर्ड डायरेक्शन. पण आता हा जो क्वेश्चन यामध्ये थोडंसं उलटं दिलेलं आहे, आपण त्याला ऐकून घेऊ आता. विथ वॉट टर्मिनल वेलॉसिटी विल एन एअर बबल 0.4 mm in diameter rise in a liquid of viscosity 0.1 Newton second meter square and specific gravity 0.9, डेन्सिटी ऑफ एअर इज 1.2 kg per meter cube. इथे आपल्याला हे काही विस्कॉसिटी वगैरे पण दिलेली आहे या ठिकाणी. तर काय काय दिलेलं आहे आपल्याला विस्कॉसिटी दिलेली आहे, बबलचं आपल्याला डायमीटर दिलं म्हणजे रेडियस पण आपल्याला माहीत आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे. आता स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा एक थोडासा क्वेश्चन येऊन गेलेला आहे या ठिकाणी. आणि डेन्सिटी ऑफ एअर दिलेली आहे. ओके, तर आपल्याला या ठिकाणी आता स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय असतं हे आपल्याला इथे लागणार आहे. आता इथे हा क्वेश्चन आपण या सेम फॉर्म्युला जो आपण इथे डिराईव्ह केला आहे या फॉर्म्युल्याचा यूज करून पण याला सॉल्व्ह करू शकतो. पण ते न करता आपण कन्सेप्ट समजून घेऊ. कन्सेप्ट समजून जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर गोष्टी बऱ्यापैकी क्लिअर होतात. तर या ठिकाणी काय दिलेलं आपल्याकडे असं काहीतरी कंटेनर आहे, त्याच्यामध्ये लिक्विड भरलेलं आहे, इट्स कम्प्लिटली फिल्ड विथ लिक्विड. आणि याच्या बॉटमला इथे काहीतरी एअर बबल आहे. इथे एअर बबल आहे. आता याच्यावरती कोणकोणते फोर्सेस लागतात, त्याच्यावर एअर बबल घेतात. एअर बबलची ऑब्वियसली डेन्सिटी कमी राहणार आहे आणि जो लिक्विड आहे त्याची डेन्सिटी जास्त आहे. तर त्यामुळे काय होणार आहे, हा जो आहे याला एक वरच्या साईडला फोर्स जास्त भेटणार. या ठिकाणी आता काय होणार, यांनी जे लिक्विड डिस्प्लेस केलं आहे तर याच्यावरती पण बेसिकली आता इनिशियली जेव्हा यू आपण 0 घेतो आहे तर त्या पोझिशनला काय राहणार, खालच्या साईडला mg फोर्स आहे. दिस इज m इज दी मास ऑफ दी एअर. जे आता याच्यात एअर ट्रॅप आहे त्याचं मास mg असेल, पण त्यांनी जे वॉटर डिस्प्लेस केलं किंवा जे लिक्विड डिस्प्लेस केलं त्याचं वजन जास्त असणार आहे. तो आता अपवर्ड डायरेक्शनला राहणार आहे m1g, अपथ्रस्ट फोर्स. आणि हा अपथ्रस्ट फोर्स जो असेल आता या ठिकाणी नेट फोर्स, इनिशियल पोझिशनला नेट फोर्स कोणत्या डायरेक्शनला आहे, एफ नेट विल बी इन द अपवर्ड डायरेक्शन. तर इथे या ठिकाणी बबल हा वरच्या साईडला चालला आहे. इनिशियली वेलॉसिटी याची 0 आहे, तर इनिशियली वेलॉसिटी 0 असल्यामुळे याला कोणत्याही प्रकारचा विस्कस फोर्स नव्हता. पण आता काही वेळाने जे आपण थोडंसं बघतो पुढे तर याला कोणकोणते फोर्स आहे, खालच्या साईडला mg फोर्स आहे, वरच्या साईडला m1g फोर्स आहे. आणि आता याची नेट फोर्स जो आहे इनिशियलपासून बघा हा वरच्या डायरेक्शनने चालला आहे, तर याला अपोज करणारा जो खालच्या साईडला फोर्स भेटणार आहे दॅट विल बी अवर
याला जो खालच्या साईडला फोर्स आहे दॅट विल बी अवर विस्कस फोर्स. विस्कस फोर्स इज ऑलवेज ॲक्टिंग अपोजिट टू दी डायरेक्शन ऑफ मोशन. ज्या डायरेक्शनला मोशन होतं, ज्या डायरेक्शनला बबल चालले त्याला अपोज करणं विस्कस फोर्स आहे. तर इथे काय होणार आहे आता, या पर्टिक्युलर केसमध्ये आपला फॉर्म्युला कसा बनणार आहे आता, m1g इज इक्वल टू mg प्लस fp. हा m1 काय, m1 इज द मास ऑफ द लिक्विड जो डिस्प्लेस केला. हा अपथ्रस्ट फोर्स आहे बेसिकली. याला मी असं पण लिहू शकतो fu इज इक्वल टू mg प्लस fe. इथे अपथ्रस्ट फोर्सला बॅलन्स करायचं आहे आपल्याला विस्कस फोर्सने, कारण की अपथ्रस्ट फोर्स हा जास्त आहे. तर याला मी m1g इज इक्वल टू mg प्लस fe असं लिहितो आहे. आता याची व्हॅल्यू काय आपण व्हॉल्यूममध्ये जर लिहिलं तर काय लिहू शकतो, 4/3 πr³. लिक्विडची डेन्सिटी आपण जे आपल्याला घ्यायचं आहे रो इंटू जी इज इक्वल टू 4/3 πr³ सिग्मा इंटू जी प्लस fv. fvची व्हॅल्यू पण आपण टाकून देऊ. दिस विल बी 6/η rv. ही आपल्याला इथे व्हॅल्यू भेटलेली आहे. तर याला आपण जर सॉल्व केलं तर आपल्याला सेम काइंड ऑफ आपल्याला इक्वेशन भेटणार आहे. तर इक्वेशन विल बी बी इज इक्वल टू 2/9 r² g रो सिग्मा अपॉन इटा. आता या ठिकाणी थोडंसं गोष्टी चेंज झाल्या. इथे आपण आधीच्या फॉर्म्युल्यामध्ये काय अज्युम घेतलं होतं, तेव्हा आपण जो आपण रो घ्यायचो दॅट रो वॉज दी डेन्सिटी ऑफ स्पियर, आणि जो आपण इथे त्या ठिकाणी सिग्मा घेतलं होतं दॅट वॉज द डेन्सिटी ऑफ जो काय आपला बबल राहायचं किंवा जे आपण वॉटर लिक्विड डिस्प्लेस घेतलं ते. इथे थोडंसं आपण फक्त डेन्सिटी चेंज केलेलं आहे, फॉर्म्युला सेम आहे. तर असं आपल्याला फॉर्म्युला आलेला आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, तर डायरेक्शन कोणती राहणार आहे वेलॉसिटीची डायरेक्शन जी असणार आहे ती आता अप्पर डायरेक्शनला राहणार आहे. फॉर्म्युला सेम आहे, डायरेक्शन अपवर्ड आहे. जर का तुम्ही हा नॉर्मल फॉर्म्युला जर यूज केला, या फॉर्म्युल्यामध्येच टाकलं, तुमचं आन्सर हे अपोजिट येणार आहे. या ठिकाणी आपण काय केलं, डेन्सिटीचे व्हॅल्यू चेंज केल्या. मे बी नाही तर आपल्याला चेंज नसतील करायचे ना, आपण याला असंच ठेवू म्हणजे गोष्टी अजून क्लिअर होतील तुम्हाला. दिस विल बी देन, याला आपण सिग्मा ठेवू, याला आपण रो ठेवू. तर हिअर इट विल बी रो मायनस सिग्मा. तर इथे जे काय आन्सर येणार आहे आपल्या क्वेश्चनमध्ये बघितलं तर इथे काय आहे, सिग्मा मायनस रो मायनस सिग्मा. इथे सिग्मा मायनस रो आला. इथे अपोजिट झालेलं आहे. अपोजिट का झालेलं आहे, या ठिकाणी जो बबल आहे तो वरच्या डायरेक्शनने चालला आहे. दिस शोज दॅट द वेलॉसिटी विल बी इन द अप्पर डायरेक्शन. पण आपल्या हा क्वेश्चनमध्ये आपण अज्युम केलं आहे वेलॉसिटी इज इन डाउनवर्ड डायरेक्शन. म्हणजे आपण हा जर फॉर्म्युला वापरला तर वर आन्सर विल बी निगेटिव्ह. जर निगेटिव्ह आन्सर आलं तर आपल्याला काय समजायचं आहे, या फॉर्म्युला आन्सर जे निगेटिव्ह होणार आहे. दिस शोज दॅट द डायरेक्शन वॉट वी हॅड अज्युम काय केली होती आपण जेव्हा पहिले डेरिवेशन केलं, दॅट स्पियर इज गोईंग इन द डाउनवर्ड डायरेक्शन. निगेटिव्ह सांगताय की तुमचं जे अजम्पशन आहे डायरेक्शनचं ते चुकीचं आहे, तर दॅट वेलॉसिटी विल बी अपवर्ड. पण आपण आता नवीनच डेरिवेशन इथे तयार केलेलं आहे, तर या डेरिवेशनमध्ये आपल्याला आन्सर पॉझिटिव्ह भेटेल. पण हिअर ऑलरेडी वी हॅव अज्युम दॅट ऑब्जेक्ट इज मुव्हिंग अपवर्ड. तर अशा प्रकारचं आपण आधीच अजम्पशन घेतलेलं आहे. तर या ठिकाणी आपण अगेन विल जस्ट कम टू द क्वेश्चन. आपल्याला हाच फॉर्म्युला वापरायचा आहे आता. पण आता आपल्याला दिलेलं काय काय, तर आपल्याला डायमीटर दिले म्हणजे आपल्याला रेडियस माहिती आहे. रेडियस इज इक्वल टू 0.2, डायमीटरची हाफ झाली ती 0.2 इंटू 10⁻³ मीटर. आपल्याला अजून दिलेलं आपल्याला इटाची व्हॅल्यू दिलेली आहे 0.1. नंतर आपल्याला डेन्सिटी दिलेली आहे. आता एअरची डेन्सिटी आपण त्याला या क्वेश्चनमध्ये जे आपण लिहितो त्याला आपण रो म्हणून वापरतो आहे. रो इज इक्वल टू 1.29 kg/m². मीटर क्यूब 1.29 kg/m³. आणि अजून आपल्याला काय दिलेलं आहे, तर आपल्याला इथे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेलं आहे. आपल्याला इथे सिग्माची व्हॅल्यू पाहिजे, ती क्वेश्चन मार्क आहे. जो आपल्याला जो लिक्विड आहे त्याची डेन्सिटी दिलेली आहे, पण लिक्विडची डेन्सिटी आपल्याला इनडायरेक्टली दिलेली आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली आहे. तर एक अजून लक्ष आपल्याला ठेवायचं, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ लिक्विड अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. तर याची व्हॅल्यू आपल्याला 0.9 दिलेली आहे. आणि वॉटरची डेन्सिटी किती असते आता हे आपल्याला माहीत करायचं. वॉटरची डेन्सिटी आपल्याला 1000
1000 kg पर मीटर क्यूब एवढी आपल्याला डेन्सिटी ऑफ वॉटर माहीत आहे. तर याच्यावरनं आपल्याला काय भेटली, रोची व्हॅल्यू भेटली आपल्याला 900 kg पर मीटर क्यूब. दिस दी डेन्सिटी ऑफ दी लिक्विड. जे लिक्विड जितकं डिस्प्ले झालं त्याची एवढी डेन्सिटी होती आणि ही व्हॅल्यू आपण आता आपल्या क्वेश्चनमध्ये फॉर्म्युल्यामध्ये टाकून देऊ. तर व्ही इज गोइंग टू बिकम 2/9. आरची व्हॅल्यू होती आपली 2 × 10⁻⁴. 0.2 × 10⁻³ होतं, त्याला मी 10⁻⁴ घेतलं होल स्क्वेअर. ग्रॅव्हिटेशनची व्हॅल्यू आपली 9.8 आहे इंटू डेन्सिटी. आता रो जे आहे आपण याला आपण लिहिताना जे घेतलं आहे ना, या ठिकाणी मी याला सिग्मा लिहितो आहे. सिग्माच्या इथे तर सिग्मा लिक्विड. सॉरी, थोडंसं वरती खालती झालं ते. ही आपली सिग्माची व्हॅल्यू होती. आपण इथे सिग्माची व्हॅल्यू आता किती घेतली, 900 मायनस 1.29 अपॉन ईटाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 0.1. त्याला सॉल्व करताना आपलं कसं होतं, आता 2 × 2 × 10⁻². 2चं स्क्वेअर आपण इथे 4 करून टाकू. 10⁻⁸ इंटू 9.8 इंटू, सॉरी हे काय होतं असं, तिथे 898.71 अपॉन 9 × 0.1. तर अल्टिमेटली याचा आन्सर जे येतं ते येतं 0.782 × 10⁻³ मीटर पर सेकंड. दिस इज द आन्सर व्हॉट वी आर गेटिंग. आपला पूर्ण क्वेश्चन इथे. तर या ठिकाणी आपला आन्सर जे आलं ते पॉझिटिव्ह आलं आहे, बिकॉज वी हॅव ऑलरेडी हॅड अज्युम द वेलॉसिटी इज इन द अपवर्ड डायरेक्शन. म्हणजे आपल्या पुस्तकात आन्सर दिलं आहे ते आपलं निगेटिव्ह आलं, बिकॉज दे हॅड यूज डायरेक्टली द फॉर्म्युला. जो आपण फॉर्म्युला आधी डिराईव्ह केला आहे त्याला आपण डायरेक्टली वापरला, तर त्यामुळे त्यांचं आन्सर हे निगेटिव्ह आलं आहे. तर बोथ आर ओके. वी हॅव टू जस्ट स्पेसिफाय हे येणार याचं वेलॉसिटी अपवर्ड डायरेक्शन. दिस वेलॉसिटी इज इन अपवर्ड डायरेक्शन. दॅट्स व्हॉट. तर ठीक आहे, आपण आता मग रिमेनिंग टॉपिक विल सी इन द नेक्स्ट लेक्चर.